एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक ना अत्यंत महत्वाचा आहे। का आहे? कारण की एमपीएससी ला वेगनरशी लईच प्रेम आहे ना। 2-4 वर्षात कुठंतरी विचारा वेगनर टपकूनच जाते। असं तुम्ही जिओग्राफी मध्ये नेहमीच बघा, कुठलेही बघा, म्हणजे राज्यसेवा बघा, PSIST बघा, असिस्टंट कुठल्याही परीक्षा बघा, तर ते कुठंतरी वेगनर बाबू येऊनच जाते। हा येते म्हणून आपल्याला याच्याबद्दल थोडंसं डिटेल समजून घ्यायची गरज आहे। सोपंच विचारलं आहे, पण याच्याबद्दल जर आपल्याला परिपूर्ण माहित राहिलं तर मग विचार रे बापू, काही बी विचारतास, एमपीएससीचं टेन्शन नाही। आणि म्हणून मी इथे पूर्णपणे वेगनर जो आहे अल्फ्रेड वेगनरले कव्हर करून घेतलो। ठीक आहे, पूर्णपणे। म्हणजे जो सविंदर सिंग आहे ना, त्याला तर पूर्ण असा लंबा, बस सविंदर सिंगचा है ना फिजिकल जिओग्राफी तो कंप्लीट, माजिद हुसेनचा तो भी टाकून दिला, इकड तिकडचा तो भी घुसळून दिला, त्याच्यामुळे टेन्शन नाही। ठीक आहे, तर हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न आज करूया। तर आजच्या याच्यात काय पाहू, तर वेगनर भाऊ याचा कोणता सिद्धांत होता, काय म्हणत होता, है ना, काऊनच त्याला हा सिद्धांत शोधाचा वाटला की बाबा शोधून घ्याव, असा काऊन वाटला है ना, कुठून त्याच्या असा ऍपल पडला ते बी समजून घेऊ। सोबतच त्यानं हे शोधताना काय काय लॉजिक लावलं है ना, मग कोणते तर्क वितर्क ज्याला आपण म्हणतो ते वापरलं, सोबत त्याला पुरावे लागतील, एव्हिडन्स, ते बी कोणते वापरलं ते पाहून घेऊ। आणि मग हे सगळे भालधंदे केल्यावर त्यानं जर जंगल गुत्ता सांगितला असा झाला रे बापू, तसा झाला रे बापू, ना पृथ्वी अशी होती रे बापू, तर ते कशी होती ते पाहून घेऊ। आणि शेवटी एवढा आटापिटा केल्यावर त्याने एवढं छान बनवलं तरी लमच्या छपाक म्हणजे त्याच्यावर टीका केली, ते कोणती टीका ते बी पाहून घेऊ। बरोबर आहे, ठीक आहे, चलाच्या मग चलण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुमच्या समोर 2 प्रश्न असतात डोक्यात ठेवायचे। चला बघूया। तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीचा पहिला प्रश्न, वेगनरने काय म्हणते बाबा, है ना, काहीतरी म्हणते बाबा, हा, वेगनरने खंडवहनाच्या सिद्धांताद्वारे काय सिद्ध केलंय, म्हणजे कोणता भालधंदा केला असा प्रश्न विचारला। व्हॉट प्रूव्ड बाय वेगनर थ्रू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, असा प्रश्न थोडा अनालिटिकल विचारलो आम्ही। प्रश्न असा येऊ शकते राज्यसेवेले, जरी बाकी परीक्षेले 1 लाईन सिंगल येत असन ते फॅक्ट्स आपल्याला भेटून जातील, पण राज्यसेवेले असा विचारू शकते। ऑफिसर बनायचं आहे तर डोकं वापरायचं, ते समजून घ्या। खंडवहन हे ऐतिहासिक हवामान बदलाचे कारण आहे। कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग इज अ रिझन फॉर हिस्टॉरिकल क्लायमॅटिक चेंजेस। दुसरं, डायनासोरस या महाकाय प्राण्याचा अंत खंडवहन मंदावल्याने झाले। डायनासोरस जायंट एनिमल्स एक्सटिंक्ट ड्यू टू स्लो डाऊन ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग। आणि बेटांच्या शृंखला खंडांच्या विभिन्न वहन गतीमुळे निर्माण झाल्या। इन आयलँड्स आर्क क्रिएटेड ड्यू टू डिफरन्शियल शिफ्टिंग रेट्स ऑफ द कॉन्टिनेंट। असे 3 प्रूव्ह केले का बाबा, कोणतं केलं ते आपल्याला शोधायचं आहे। ठीक आहे, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न अत्यंत सोपा, वेगनरच्या खंडवहन सिद्धांतातील तथ्यानुसार म्हणजे फॅक्ट्सनुसार, तथ्यानुसार खंडांच्या वहनाच्या सुरुवातीनंतर प्रथम कोणत्या महासागराची, प्रथम बरं, कोणत्या महासागराची निर्मिती झाली, कोणतं, खंडवहनाच्या सुरुवातीनंतर। अकॉर्डिंग टू द फॅक्ट्स ऑफ द वेगनर्स कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, which ocean was created just after starting of the continental drifting? 1 अटलांटिक महासागर, अटलांटिक ओशन, हिंद महासागर, इंडियन ओशन, तेथिस महासागर, तेथिस ओशन, आणि प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन, असे ऑप्शन तुम्हाला दिले आहेत। आता समजून घ्यायचं। आता आपण जाऊ आपल्या वेगनर भाऊकडं, की त्याची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी म्हणजे खंडवहनाचा सिद्धांत म्हणजे काय। चला बघून घेऊया। पहिल्यांदा आपण बघून घेऊया खंडवहनाच्या सिद्धांतामध्ये कोणकोणते बाबा शास्त्रज्ञ इथे लोचक करायला आले होते, तर 3 जण दिसतात आपल्याला। पहिला भाऊ मस्त पैकी है ना, हा 1570 मध्ये आले, अक्कल आली, अब्राहम आर्टेलियस। कोण हो, अब्राहम आर्टेलियस 1570 मध्ये, बापरे बाप, विचारू नका। त्यानं
मॅप तयार केले, एक अराउंड किती 53 वर्ल्डचे मॅप तयार केले, 53 वर्ल्ड रिजनल याचे मॅप तयार केले. त्याचं नाव आहे थिएट्रम ऑर्बिस टेराराम, असा मस्त आहे नाव आहे ना, छान एकदम. थिएटर ऑफ द वर्ल्ड, जगातील पहिलं ॲटलस जे आहे ह्या माणसानं बनवलं है ना. आणि हा माणूस जो आहे यानं पहिल्यांदा सांगितलं की जगातले जे खंड आहेत ना ते पोहत आहेत म्हणे, चालला म्हणे, इकडे तिकडे धक्के मारत आहेत म्हणे. तर याला विचारला धक्के मारत आहे तर कसं मारतं रे बाबू. तर यानं सांगितलं की बाबा दोन फोर्स आहेत, बल आहेत म्हणे. त्या बलानं खंडाचं वहन होत आहे. एक म्हणे अर्थक्वेक, भूकंपामुळे होते म्हणे. आणि दुसरं लॉजिक मस्त सांगितलं त्यानं, फ्लड, पूर येतात म्हणे. सांगून दिलं त्यानं, पूर येतात म्हणे. मानलं बा लोकांनी, असं तुय झाला शास्त्रज्ञ. पण यानं ऍटलस केलं, असे जबरदस्त ऍटलस बनवले. या ऍटलसच्या आधारावरच आपला वेगनार भावना मग आपल्या डोक्याचा तिकडं लढवला. मग याच्यानंतर बरेचसे शास्त्रज्ञ येत गेले. त्यात दुसरा तारा चमकला, तो म्हणजे फ्रँक बर्सली टेलर. 1570 नंतर. हिरे किती वर्षानंतर उगवतात है ना, काऊन उगवतात ते बी माहित आहे. कारण की मासेस काय करते, जन लोक फुल टाइम पास. एमपीएससी मध्ये बी काऊन कमी पास होते, कॉम्पिटिशन आहे का नाही आहे. कारण की 10 लाख दिसतात बसाले, बाकीचे 9,99,99 जर पाहिले ना हजार, तर त्यातले म्हणजे 9 लाख तरी पकडा, 1 लाख असतील सिरियस, 9 लाख काय आहेत फुल टिपी. हे मग तारे इकडे उशिरानं. ते 1908 मध्ये आला बाबा हा तारा. आणि यानं म्हणलं हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट ऑफ कॉन्टिनेंट, असं यानं ड्रिफ्ट हायपोथेसिस मानलं. ड्रिफ्ट हायपोथेसिस, हे ड्रिफ्ट हायपोथेसिस यानं सांगितलं. आणि यानेही फोर्स सांगितलं. धक्का कोण मारते रे बाबा है ना. हा, तर धक्का कोण मारते, तर पहिला फोर्स कोणता रे बाबा, तर तो म्हणते पहिला फोर्स म्हणजे एकच फोर्स, टायडल फोर्स आहे म्हणते. टायडल फोर्स भरतीचा फोर्स आहे म्हणते, भरतीचा बल. पण कोणाच्या रे बाबा, तर म्हणते हा चंद्र. पा इटुकला पिटुकला चंदमामा. आणि हा का म्हणते, तो मारते म्हणते धक्का. आणि त्याच्या धक्क्यानं होते, त्यानं हा फोर्स सांगून दिला. झालं बाबा, दोघांनी दोन सांगितल्या, दोघाच्या सत्यानाश. भसकले. मग भसकल्यानंतर आमचा अल्फ्रेड वेगनर भाऊ हा खूप अभ्यास करत होता. हे पुस्तकं वाचे, ते पुस्तकं वाचे. आणि वाचता वाचता त्याला असं जिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, पॅलिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे जीवाश्म पाहिले त्यानं है ना. आपले भूगोलीय प्रक्रिया पाहिल्या, भौगोलिक प्रक्रिया, आणि त्याच्यानंतर भूवैज्ञानिक सगळा अभ्यास केला त्यानं, खडका माती धुंड्याचा आणि जीवांचा वगैरे. आणि मग त्याच्या लक्षात आलं, हे असं काऊन रे बाबा, काहीतरी लोचे दिसतात, हा इथं तो तिथं, हे दोन एकमेकांना जुळते असा काहीतरी. आणि मग त्याच्या आधारावर त्यानं 1912 लिहिलं बाबा पुस्तक. ते आहे काय म्हणतात रे बाबा, एन्स्टेंगहुंग देर कॉन्टिनेंटे अँड ओझेने, है ना. जर्मनच्या भाऊ, तर जर्मनी सारखा असा, जर्मन सारखा टॉंग टू असा, द ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट अँड ओशियन हे पुस्तक लिहिलं. पण आता जर्मनवाल्यांची मोठी लोचा, त्यांची भाषा दुसऱ्यांना ये नाही आणि ते दुसरीकडे लिहू शकत नाही, म्हणून हारायला बाबा झोपून 10-12 वर्षानंतर 1924 याचं पुस्तक झालं ट्रान्सलेट. आणि ट्रान्सलेट झाल्यावर हा चमकला, तिसरा तारा. आलं की नाही लक्षात. आणि मग याच्या आधारावर धरली वेगनरची थेअरी. ते आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, लक्षात आलं. मग चलाच्या समोर चला बाबा. तर वेगनर भाऊ तू का म्हणते, अच्छा याच्या समस्या होत्या. वेगनर भाऊच्या समस्या कोणत्या समस्या, तर पहिले मुख्य समस्या ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला, कोणतं, पृथ्वीवरील ऐतिहासिक हवामान बदल काऊन झाले बाबा. म्हणजे त्याने पॅलिओ क्लायमेटिक जे आहे कंडिशन्स त्याचा अभ्यास केला. म्हणजे प्राचीन काळापासून तर हवामान सातत्याने बदलत गेले. एकाच ठिकाणी असं त्याला आढळून आलं अभ्यासातून की बाबा इथं डेझर्ट बी होता, इथं हिम पण पडला, इथं फ्लड पण होता, इथं समुद्रासारखा बी होता, इथं आता मस्तपैकी छान मी बसून आहो.
असा तो म्हणते एकाच ठिकाणी असे घडले काऊन बा? म्हणजे एकाच भूपृष्ठावर एकाच खंडावर विविध हवामान बदल जे आहे ते हिस्टॉरिकल याच्यात दिसून आले. हा पहिली समस्या. हे असं काऊन रे बाबा है ना. इतर त्याचे टेन्शन लई होते, लई टेन्शन घेईल आमच्या है ना. तर पर्वत निर्मिती कशी झाली, हाऊ माउंटन्स क्रिएटेड, तो एक डोक्याला ताप त्याच्या. आपण कधी प्रश्न करतो का हाऊ माउंटन्स क्रिएटेड? आपण म्हणतो अबे मस्त पर्वत दिसला, चढ रे बाबा मस्त, हे चलव तू, झाला संपलं का, नाही का, काय खोपचे खापचे जाऊ द्या. बेटांचे समूह व तोरण का, वाय आयलँड्स आर्क अँड फेस्टून्स, असा पण प्रश्न. खंड आणि सागरीय द्रोणिका, वाय द कॉन्टिनेंटल अँड ओशियानिक बेसिन्स, हे त्याले प्रश्न पडले. शास्त्रज्ञ होय, प्रश्न पडतात. आपण नो, आपल्याला प्रश्न पडतात का? आपल्याला कुठलाही प्रश्न पडत नाही. पण असो, याचे प्रश्न अभ्यासू तर आपल्याला परीक्षा जमन, नाही का. तर याच्याकडे आपल्याला काय दिसतात, एक मुख्य प्रश्न आणि 2, 3 आणि 4 हे उपप्रश्न त्याच्यासाठी त्यांना आटापिटा केला. तर कसा केला पाहून घेऊ. तो काय म्हणते की पृथ्वीवर जर ऐतिहासिक बदल झाले असतील तर मी जिथं आहोत तिथं असा लोचा झाला तर काय घडलं असं, तर त्याने 2 लॉजिक लावले. प्रॉबॅबिलिटी, कारण आपण पाहिलेलं आहे थेरॉइजेशन जेव्हा होतं, ज्याला आपण सिद्धांत करण्याची प्रक्रिया, तर प्रथमतः अभ्युपगम येतं, हायपोथेसिस, लॉजिक, ॲझम्पशन. मग त्याने ॲझ्युम केला. ॲझ्युम काय केलं, जर खंड स्थिर असतील, म्हणजे जिथं आहोत तिथंच आहे बा, कोणी म्हणते कुठं फिरते बे म्हणते इथंच आहे, तर ठीक आहे. तर मग हवामान क्षेत्र स्थलांतरित होत असतील, क्लायमॅटिक झोन जात असतील, बदलत असतील, मान्य आहे. म्हणजे जसं आता आपण बघतो की इकडचा क्लायमेट झोन जर बघितला ध्रुवांचा, पोलर, तर हा कसा आहे, फ्रिजिड आहे ना. फ्रिजिड म्हणजे आपल्याला तिथे बर्फमय हिममय भाग दिसतो. आणि जर आपण विषुववृत्तीय पकडला असा तर हा उष्ण आहे, उष्ण दमट आहे की नाही, हॉट है ना, हॉट अँड ह्युमिड आहे की नाही, बरोबर आहे. आणि इकडचा काही प्रदेश बघितला आपण तर आमचा पाऊस धडाचे पडत नाही, म्हणून एरिड, बरोबर आहे, वाळवंटी आहे की नाही. मग हा असा आहे. तर त्याला दिसला हे तर असं समजून येते हवामानाचे पट्टे आहेत बा. मग असे हे क्लायमेटिक पट्टे आहेत. पण माया खंडामध्ये मी जिथं आहोत तो तर आमचा असा जर्मनी म्हणजे थंडा थंडा आहे, छान मस्त, मेडिटेरियन सीच्या आजूबाजूले मस्त पैकी कुल. पण इथं तर कधी कधी वाळवंट बी होता म्हणते ना, कधी कधी बर्फच पडत होता म्हणते, बाकी काही नाही. तर ते का, तर तो म्हणते खंड जर माया स्थिर असन, थांबला असन, तर तो पट्टा चिकडे आला असन, है ना, हवामान क्षेत्र स्थलांतरित झाले असन. आणि दुसरं जर म्हणते हवामान क्षेत्र जर स्थिर आहे, हे इथं, तर मग तो खंडस्थ तिकडे सरकला असेल ना, तर खंड स्थलांतरित, देन द कॉन्टिनेंट शिफ्टिंग, बरोबर आहे. मग त्यानं म्हणलं हा लॉजिक मला काही पटे नाही. वेगनरनं का म्हणला, वेगनरनं कोणता लॉजिक म्हणे, हा नाही की खंड स्थिर आहेत आणि हवामान क्षेत्र बदलत आहे, पृथ्वी अशी असं कशी होणार आहे. पृथ्वी बाबा ते 23.5च्या अँगल मध्ये अशी मस्त फिरते आपली सूर्याभोवती, है ना. ते का अशी तुझ्यासाठी फिरण का, इकडे घे बाबा ऊन इकडे अशी करण का, नाही. तर मग तो का म्हणते की हवामान क्षेत्र स्थिरच असतील म्हणते, जिथं आहे तिथं पृथ्वीचे खंड चिलमचे इकडे तिकडे डान्स करतात म्हणते. आणि मग त्याने सेकंड ॲझम्पशन ऍक्सेप्ट केलं. कुठलं सेकंड ॲझम्पशन, कुठलं, क्लायमेटिक झोन्स आर स्टेबल बट द कॉन्टिनेंट्स आर शिफ्टिंग. लक्षात आलं काय आहे, हवामानाचे क्षेत्र हे स्थिर आहेत पण खंड जे आहेत त्यांचं वहन होत आहे. क्लिअर, ओके, ते मान्य केलं. ॲझम्पशन लॉजिक बरोबर आहे, ठीक आहे. बघा लॉजिक किती सुंदर. मग आता याचा आधार घ्यायचा, तर त्याने आधार घेतला, सायंटिफिक आधार. पहिला आधार घेतला एडवर्ड सूसचा. एडवर्ड सूसचा मॉडेल आहे. एडवर्ड सूसचा कुठला मॉडेल आहे, त्रिस्तरीय आवरण है ना, 3 लेयर्ड है ना. अर्थ आहे इंटेरियर, वर आपल्याला हे दिसते लिथोस्फियर है ना, शिलावरण दिसते, बरोबर आहे. हा शिलावरणाचा जो आहे तो पहिला पार्ट काय दिसतोय, त्याच्या खालचा सियाल, काय आहे, सियाल. आपण पाहिलं याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. सियाल कसा आहे, लाईट एलिमेंटचा आहे. लाईट एलिमेंटचा असल्यामुळे तो हलका आहे,
त्याची डेन्सिटी कमी आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे सायमा. मी कधी कधी सीमा म्हणतो, कोणाची असंत नाही का, तर सीमा म्हणून घ्या. आता हे सीमा जी आहे ती आहे भारी, असतं सीमा कोणाकोणाच्या भारी असो है ना, सीमा आहे भारी, तर त्याच्यामुळे सियाल काय होत आहे, त्याच्यावर पोहत आहे रे बावा. तर एडवर्ड सुसच्या ह्या मॉडेलच्या आधारावर वेगनर काय म्हणते, वेगनरचं ॲझम्पशन की जे खंड आहे, कॉन्टिनेंट खंड जे आहेत हे कॉन्टिनेंट सियालने बनलेले आहेत आणि ते सीमा जे आहेत ते त्याची हाय डेन्सिटी असल्यामुळे त्याच्यावर काय आहेत, पोहत आहेत, फ्लोट होत आहेत. मान्य आहे, पण फ्लोट होताना एकदम मस्त म्हणते, काय म्हणते, विदाउट एनी रेजिस्टन्स. शब्द काय वापरते, विदाउट एनी रेजिस्टन्स. कुठलाही अडथळा नाही म्हटलंय, कोणताही अडथळा नाही. म्हणजे जसा जहाज समुद्रामध्ये मस्त पोहते, कुठलाही अडथळा नाही, तसाच कुठलाही अडथळा नाही म्हणते. कुठं असा ब्रेक लागे नाही म्हणते, धरला ना असा ब्रेक नाही लागे म्हणते, मस्त पोहते म्हणते. हा लॉजिक. आणि इथंच लमचा वेगनर गचकला. तो काय ते टीकेमध्ये पाहून घेऊ. ठीक आहे. दुसरं असं त्याने की पॅलिओ इव्हिडन्सेस त्याने अभ्यास केला. कुठला अभ्यास केला ते महत्वाचं आहे. हा प्रश्न काय विचारला जातो, पॅलिओ क्लायमेटॉलॉजी. कारण काय काय जणांनी एक्सप्लेन करताना सांगितलंय, बाबा ऑर्टेलियसचा मॅप घेतला त्यानं, त्याच्या आधार हा एवढीच याच्यावर लॉजिक लावून का वेगनर, एवढी गाजलेली थिअरी नाही. लक्षात घ्या, पॅलिओ एव्हिडन्सेस कुठलं, पुरा हवामानशास्त्र पॅलिओ क्लायमेटॉलॉजी, जीवाश्मशास्त्र पॅलिओऑन्टॉलॉजी, जीवाश्म वनस्पतीशास्त्र पॅलिओ बॉटनी, त्यानंतर भूविज्ञान जिओलॉजी आणि भूभौतिकी शास्त्र जिओफिजिक्स, आणि सोबत लिहून घ्या जिओग्राफी पण है ना, भूगोल. कारण तो भूगोलच मेट्रोलॉजिस्ट होता ना, भूगोल जिओग्राफी. ठीक आहे. एवढा याचा त्यानं अभ्यास केला. बरं किती अभ्यास, एवढा अभ्यास केला आणि हा एक एडवर्ड सुसचा मॉडेल वापरला आणि मग चालला पुढे. आता हे पुढे जाताना तो म्हणते, हे तर समजलं बाबा तुम्हाला का मस्त पोहते, पोहणं कन्फर्म झालं, बॉयन्सी इज कन्फर्म नाव है ना, की कॉन्टिनेंट्स आर बॉयंट ओव्हर द हार्ड डेन्सिटी वाईज सीमा. सीमावर सियाल मस्त पोहत आहे. आणि मग इव्हिडन्सेस की खरंच हे मूव्ह होतात, त्याच्यासाठी याचा अभ्यास. मग आता हे पोहत कसे आहेत, इथं तर पोहत आहे बाबा, जहाज आता पाण्यावर आहे, असा जहाज आहे. अबे आहे, पण हा जाईन कसा समोर आणि कुणाकडे जाईन, चालवाले कोणीतरी, तर चालवासाठी जो फोर्स आहे तो कोणता. तर मग इथं वेगनरनं आपला लावला तिक्रम. तो म्हणते, बापू ऑर्टेलियस की भूकंप आला आणि पूर आला त्याच्यानं काही होते का. अरे भाऊ टेलर, तो चंद्र आहे, तोच एवढसा धक्का मारल्यानं कसं होईन का, तसं नाही बापू. पृथ्वी मंदी बी ताकद आहे, तो सांगते. मग त्याने कुठले बल शोधले, 3 बल, 3 फोर्सेस है ना, ऍझ्युम बाय दी वेगनर. वेगनरने 3 फोर्सेस, 2 फोर्सेस जे आहेत ते पृथ्वीमध्ये स्वतःमध्ये आणि एक एक्सटर्नल फोर्स. हे जो 2 जे आहे ते इंटरनल फोर्स अंतर्गत आहेत पृथ्वीच्या, आणि हे एक्सटर्नल आहेत, पृथ्वीच्या बाहेर आहे. इंटरनल फोर्स मध्ये एक फोर्स सांगितला, पृथ्वीचं गुरुत्वीय बल, डिफरन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विभेदी गुरुत्वीय बल. पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वीय बल आहे, जे कसं आहे, मध्यवर्ती बल आहे, सेंट्रिपेटल आहे. ते कसं आहे, सेंट्रिपेटल. इथे कुठंही माणूस राहू द्या, कुठंही माणूस राहू द्या, आपटन का पडन कलमचा हा शेंबडा, आपटन का इथून लटकला रे बाबा, खाली पडला असा आहे का, नाही, कुठं बी राहू द्या माणूस, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथंच येते. लक्षात आलं ना, इथंच मध्यवर्ती बल, सेंट्रिपेटल बल. दुसरा आहे उत्प्लावन बल, बॉयन्सी फोर्स. कशामुळे आहे, सीमा, सायमा, सीमाच म्हणतो म्हणजे तुम्हाला लई समजेल है ना, सीमा, हाय डेन्सिटी. मग बॉयन्सीचा काय आहे, तत्व काय आहे, बॉयन्सी फोर्स कसा लावते, वर, आणि गुरुत्वीय बल खाली, पुल. गुरुत्वीय बल कसा आहे, पुल, ओढते,
आणि बॉयन्सी जे आहे, तरंगण्याचं जे आहे, उत्प्लावनचं बल आहे, ते कसं वर ढकलते, अपथस्ट है ना, उत्प्रणोद होतं, अपथस्ट वर ढकलल्या जाते, वर ढकलल्या जाते असं है ना. त्या म्हणजे ते काय करते, पुश करते, पुश करते. म्हणजे दोन बल दिसते पृथ्वीमध्ये, एक आतमधून ढकलणारं आणि आतमधूनच ओढणारं असं आपल्याला दिसून येते. आता हे दोन्ही बल कसे आहेत, हे दोन्ही बल अपोजाइट आहेत. दोन्ही बल कसे आहेत, अपोजाइट आहेत. विरोध दिशाने, विरोधी दिशाने काम करतात. एक अपथस्ट वर, गुरुत्वीय बल खाली. मग हे विरुद्ध दिशाने जाईल तर फायदा का, इकडे हा एक ओढते, एक धक्का, संपला का, काय प्रॉब्लेम नाही. आता गंमत अशी आहे, वेगनर खूप सुंदर रीतीने बारकाईने याचं निरीक्षण करते आणि सांगते काय, की पृथ्वी जर गोल असती तर या बलाचे काही फायदे झाले नसते. जिथे कॉन्टिनेंट तिथेच राहिले असते. पण पृथ्वी कशी आहे, लंब गोलाकार, एलिप्टिकल. पृथ्वी कशी आहे, एलिप्टिकल. आणि त्याच्यामुळे हे फोर्स जे आहेत अशा प्रकारे कार्य करतात की थोडस टर्न कर्व्याचर घेऊन ते विषुववृत्तावरच येतात. कुठे येतात, these forces are attracted the continents or push the continent towards the equator. ते विषुववृत्ताकडे, कॉन्टिनेंटला, खंडांना घेऊन जातात. आलं की नाही लक्षात, त्यांचं बल तिकडच्या साईडला लागतं, जरी ते अपोजाइट असले, जरी ते विरुद्ध दिशेने काम करत असले. लक्षात आलंय, ठीक आहे. मग दुसरं आहे भरतीचं बल, टायडल फोर्स. आता टेलरनं सांगितलं आमचा चंदा मामा, हा म्हणते चंदा मामा सोबत सूरज बाबा, पृथ्वी आईले कसा सोडन, ऐक नाही, म्हणून आमचा सूरज बाबा. सूर्य आणि चंद्र या दोघांचे मिळून जे आहे तो फोर्स म्हणजे टायडल फोर्स. पण हा फोर्स कसा, हा नेहमी पश्चिम दिशेला जाणारा बल आहे, वेस्टवर्ड बल आहे. म्हणजे इकडे पुश करते है ना. आमचा सपोज टू बी, कुठे पकडा असा काढून घेऊ, आमचा सूर्य बाबा आणि चंदा मामा, बरोबर आहे. दोघंही फोर्स कुणीकडे टाकते, वेस्टवर्ड, पश्चिमेकडे टाकतात. त्यामुळे खंडांचं वहन बघा, वेगनर सांगतो खंडांचं वहन दोन दिशांना होते. प्रश्न असा विचारू शकतात, खंडांचं वहन दोन दिशांना होतं. एक विषुववृत्तीय दिशा, विषुववृत्ताकडे है ना, इक्वेटर कडे जाते, आणि दुसरं तो कुठे जाते, पश्चिमेकडे जाते. दोन दिशेने, एक इक्वेटर कडे आणि एक पश्चिमेकडे. लक्षात आले का, एक इक्वेटर कडे आणि एक पश्चिमेकडे. हा इक्वेटर कडेचाच कॉन्सेप्ट नंतर त्यांनी दुसऱ्या भाषेमध्ये समजून सांगितला, तो बघून घेऊया. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला, ठीक आहे. म्हणजे किती बल वापरले यांनी ऍझ्युम केले, यानी 3 बल, 2 बल पृथ्वीमधले, एक ग्रॅव्हिटेशनल, दुसरं बॉयन्सी. आलं की नाही लक्षात. आणि तिसरं आहे भरतीचं बल म्हणजे टायडल फोर्स ऑफ सन अँड मून. त्याच्यानंतर आता सांगणं सुरू केलं त्यानं, रामायण आपलं. बाबा आता पृथ्वी कुठपासून कुठपर्यंत, तर त्याला वाटलं की बाबा आता पृथ्वीचा जन्म झाला है ना, 5 अब्जाच्या जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वीपासून, तेवढ्यापासून करायला लागेल तर म्हातारा होईल. म्हणून त्यानं एक पिरियड धरला. का, तर तो पिरियड त्यांनी सांगितला कारण त्याच्यानंतर मग थेरायझेशन झालं की जिथे वेगनरने सांगितलं, म्हणजे त्याला सपोर्ट करणारे, जिथे वेगनरने सांगितलं की सुरुवात इथून झाली खंडवहनाची, त्याला आम्ही एक नाव दिलं पॅन्जिया 1. असे आधीपासून घडत गेले असे बरेच जण मग त्यांनी सपोर्टला सांगितलं. तर आपण वेगनरने सुरुवात केली तर तो पिरियड बघून घ्या, तो कुठला, कार्बोनिफेरस पिरियड. प्रश्न असाही विचारू शकतात, कार्बोनिफेरस पिरियड हा त्यांनी गृहीत धरला आणि सांगितलं की कार्बोनिफेरस पिरियडच्या वेळात त्या कालखंडामध्ये संपूर्ण खंड हे एकवटले होते. हे असे एकवटले होते, एकत्रितच होते है ना. आणि एकत्रित जे होते कार्बोनिफेरस पिरियडच्या वेळेला, आणि मग कार्बोनिफेरस पिरियडच्या वेळेला ते जेव्हा एकत्र आले तिथून सुरू झालं त्याचं वहन. मग एकत्रित जे होतं त्याला नाव काय दिलं त्यांनी, त्याला त्यांनी नाव दिलं पॅन्जिया. पॅन्जिया
मस्त नाव दिलं पॅन्जिया, है ना, पॅन्जिया नाव देऊन टाकलं. पॅन्जिया म्हणजे ऍक्च्युली हे ग्रीक नाव आहे, ऍक्च्युली ग्रीक नाव आहे. आणि ग्रीक नावामध्ये हा जो पॅन्ज आहे, पॅन्जिया, जिया म्हणजे आपले हा पॅन म्हणजे है ना युनायटेड, जिया म्हणजे लँड, बरोबर आहे, युनायटेड एकत्रित असलेली लँड, पॅन्जिया असा त्यांनी नाव दिलं. दुसरं आहे सगळीकडेच पाणी आहे. पण असं नाही म्हटलं त्यांनी की पॅन्जिया नुसता सर्वच एकत्रित खंड आहे. हा, त्या खंडांच्या आतमध्ये सुद्धा लक्षात घ्या, पॅन्जियाच्या आतमध्ये इनलँड सी आहेत, याच्यामध्ये इनलँड सी आहेत, आतमध्ये समुद्र आहेत. हे गॅप अशा पूर्ण भरला नाही आहे, त्या गॅप आहे, समुद्र आहे बाबा तिथं, पण आतमध्ये आहेत, जमिनीने ऑक्युपाय करून ठेवलेले आहेत, मधात आहेत, ठीक आहे. आणि आजूबाजूला जो पूर्ण पाणी आहे, पूर्णच पाणी आहे, त्याला नाव दिलं पॅन्थॅलसा, पॅन्थॅलसा है ना, पॅन्थॅलसा, पॅन्थॅलसा, पॅन्थॅलसा म्हणजे काय, प्रायमिवल, प्रायमिवल पॅसिफिक मीन्स ओनली ओशियन, है ना, एकच समुद्र आहे, एकच समुद्र आहे. महा काय, प्राचीन समुद्र असा त्याला नाव दिलं, प्राचीन समुद्र. काय नाव दिलं, प्राचीन, प्राचीन समुद्र, महासागर, प्राचीन महासागर असं नाव देऊन टाकलं बाबा. आता ते नाव झालं फिक्स, जमलं का. तो म्हणते हे नाव तर दिलो मी, आता याचं करायचं का, आचार टाकायचं का, तर तो म्हणते तसा नाही. आता कार्बोनिफेरस पिरियडले सुरू झाला लोचा. लोचा कोणता, तर लोचा म्हणते दिला इथं धक्का, है ना, डिसरप्ट, काय म्हणते, डिसरप्शन सुरू झालं आणि ड्रिफ्टिंग सुरू झाली इथं ह्या पॉइंटले, है ना, डिसरप्शन सुरू झालं, डिस्टर्बन्स सुरू झालं, हलचल सुरू झाली, अशी हालाले लागले आणि मग मूव व्हायला लागले बाबा. आणि जसे जसे मूव व्हायला लागले, है ना, तर मूव कसे व्हायला लागले, तर हा जो आहे वरचा पोर्शन, वरचा उत्तर ध्रुवाकडचा, तो पण विषुववृत्ताकडे यायला ढकलायला लागला. आणि हा जो आहे खालचा, तो पण विषुववृत्ताकडे आणि पश्चिमेकडे ढकलायला लागला, विषुववृत्ती आणि पश्चिम. मग धक्काधक्की झाली जी, तर धक्काधक्की म्हणजे काय, तर हे होते कुठे रे बाबा, तर ते होते, यांची पोझिशन होती ती आहे पोलवर, ध्रुवावर होती. मग ध्रुवावरची पोझिशन मध्ये हे विषुववृत्ताकडे यायला लागले, आणि विषुववृत्ताकडे यायला लागले, त्याला त्यांनी नाव दिलं फ्लाइट, फ्लाइट फ्रॉम पोल्स, है ना, ध्रुवावरून पलायन असं नाव दिलं. ध्रुवावरून पळून गेले बा, फ्लाइट फ्रॉम पोल्स असं त्याने नाव देऊन टाकलं. फ्लाइट फ्रॉम पोल्स मध्ये ते झटका पडला, आणि हे दोन जे आहेत, उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग जो आहे तो विलग झाला. उत्तरेकडचा भाग जो आहे त्याला अंगारा लँड किंवा लॉरेशिया, अंगारा लँड किंवा लॉरेशिया, आणि खालचा भाग आहे त्याला गोंडवाना लँड, त्याला काय म्हटलंय, गोंडवानाला. आपला जो भारत आहे हा बघा इथे, भारत द्वीपकल्प, तो पण गोंडवाना लँडचा. अंटार्क्टिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, आफ्रिका आहे, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका आहे, हे सर्व कुठले आहेत, गोंडवाना लँड मध्ये. आणि वर उत्तर अमेरिका, युरेशिया, युरोप जो आहे तो आहे अंगारा लँड, युरेशिया वर झाला. आता हे दोघं बावा वेगवेगळे व्हायला लागले, वेगवेगळे व्हायला लागले, तर मधात पाणी शिरायला लागलं, आणि हे भरभर भरभर पाणी शिरलं, आणि शिरून जे समुद्र तयार झाला पहिल्यांदा कार्बोनिफरस पिरियडच्या नंतर जेव्हा खंडवहन व्हायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा तर पॅन्थालेसा होताच, पॅन्थालस होता, पण पहिल्यांदा कार्बोनिफेरस पिरियडच्या नंतर खंडवहनाची सुरुवात झाली, तेव्हा प्रथम समुद्र जो तयार झाला, महासागर, तो आहे टेथिस, तो आहे टेथिस. आणि तो टेथिस समुद्र तयार व्हायला लागला, महासागर, त्याला नाव दिलं ओपनिंग ऑफ टिथस, ओपनिंग ऑफ टिथस हे नाव दिलं.
लक्षात आलं? म्हणजे पहिल्यांदा काय घडलं लक्षात घ्या. कधी सिक्वेन्स बी विचारतात बाबा, काही खरं नाही. पहिल्यांदा झटका बसला कार्बोनिफेरस पिरियडले. कार्बोनिफेरस पिरियडला झटका बसला तर उत्तर आणि दक्षिणकडील भाग याच्यामध्ये ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यावर ते आपापले पोल सोडून दिला, त्यांनी आपापले ध्रुव सोडून दिला. ध्रुव सोडून विषुववृत्ताकडे यायचा प्रयत्न करत होते. त्या वेळात उत्तरेकडचा भाग तुटला, दक्षिणेकडचा भाग तुटला. उत्तरेकडच्या भागाले अंगारा लँड, लॉरेशिया, दक्षिणेकडच्या भागाले गोंडवाना लँड. या दोघांमध्ये पडली गॅप पडली, तिथं घुसलं पाणी. ते पाणी म्हणजे झालं टेथिस समुद्र. आलं लक्षात? क्लिअर? मग टेथिस समुद्र तयार झाल्यानंतर मग या खंड जे आहे बाकीचे, मग हे खंड कसे जायला लागले? खूप सुंदर डान्सिंग करायला लागले बाबा. तर खंड कसे, एक इकडे मुवमेंट आणि सोबत इकडे मुवमेंट. बरोबर आहे? म्हणजे हे बघा, हा आपला भाऊ इकडे चालला आणि हा भाऊ इकडे जाता जाता इकडे चालला. हा पण भाऊ इकडे येता येता इकडे चालला, म्हणून ते जुळले ना, है ना? उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका कनेक्शन जुळले कटे कसे? लक्षात घ्या. हे जुळले काहून? कारण हा इकडे हा इकडे, मग हा बी इकडे येत होता आणि हा बी इकडे येत होता, आणि मग इकडे जाता जाता असं, मग इकडे जाता जाता असं, आणि मग डॅश झाला, ऍक्सिडेंट हो गया, रब्बा रब्बा असं झालं. मग हा ऑस्ट्रेलिया, आवा म्हणे मी इकडे जातो, तो कुठे तरी चालला. अंटार्क्टिका म्हणे मी इकडे जातो, अभि तू कुठे चालला? तर तो इतक्यात राहून गेला. आलं लक्षात? तर असं करता 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 मग समुद्रांची निर्मिती, महासागरांची निर्मिती व्हायला लागली. आणि क्रेटेशियस पिरियड लक्षात घ्या, आणि क्रेटेशियस पिरियड जे आहे त्या वेळात आधुनिक महासागरांच्या निर्मितींना सुरुवात झाली. तिथं समुद्र राहिला नाही. कुठं लपला? तुम्ही शोधा. मग आपण पाहू नंतर, है ना? ओरोजिनी जेव्हा पाहू पर्व शृंखला, तेव्हा तिथेच काय झालं ते नंतर पाहू. पण तुम्ही आता शोधून घ्या. हिंद महासागराची निर्मिती झाली. नंतर काय झालं? हा जो आहे आपला भारतीय द्वीपकल्प, हा असा वर सरकायला लागला. हा वर सरकायला लागला तर इतका भाग जो आहे हा बघा, हा वर सरकायला लागला. हा वर सरका इकडे गेला बाबा. तर इथे जे आहे, इथं कशाची निर्मिती झाली? हिंद महासागराची, इंडियन ओशनची निर्मिती झाली. मग त्याच्यानंतर हे जे आहेत हे वेगवेगळे व्हायला लागले. हे बघा इथं व्हायला लागले वेगवेगळे, आणि वेगवेगळे व्हायला लागल्यावर कशाची झाली? अटलांटिक महासागराची निर्मिती झाली. अटलांटिक सोबत मग आर्टिक आणि नॉर्थ सी त्याची झाली. आणि सर्वात शेवटी असं करता करता आमचा पॅन्थालसा भाऊ जो आहे ना, प्रिमिवल पॅसिफिक ओशन, तो झाला श्रिंक. तो काय झाला? छोटा. तुम्ही म्हणा नाही पॅसिफिकच महासागर, अरे हो सर्वात मोठा आहे, पण आधी तर तोच होता. आता त्याचे दुसरे भाऊ पैदा झाले, आणि म्हणजे त्याची पिलावळ, भाऊ नाही म्हणता येईल, है ना. शेवटी उरला सुरला जो आहे छोटासा, तो म्हणजे पॅसिफिक ओशन. पॅन्थालसाच म्हणजे पॅसिफिक ओशन, पण पॅन्थालसाचे बाकी भाग तयार होऊन त्याचे हे महासागर तयार झाले. म्हणून जो श्रिंक पॅन्थालस आहे, जो अंकुंचन पावलेला पॅन्थालस आहे, त्याला आपण पॅसिफिक महासागर असं म्हणतो. म्हणजे पॅसिफिक महासागराची निर्मिती शेवटी झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग कार्बोनिफेरस पिरियड टू प्लिओसिन पिरियड या दरम्यान मध्ये या सर्वांची निर्मिती झाली. आणि खंड जे आहेत प्लिओसिन पिरियडच्या नंतर आजच्या घडीला जशी आहेत, आता जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला दिसून येते. आलं की नाही लक्षात? म्हणजेच कार्बोनिफेरस पिरियड टू प्लिओसिन पिरियड पर्यंत पूर्ण जर्नी झाली आणि आता संपला. आता काय म्हणतात नवीन संशोधन, की बाबा धक्का तर चालूच आहे ना. मग धक्का चालू आहे, ते फिरत फिरत पुन्हा गडे भेटतील, तर मग पुन्हा येऊन जाईल ना, पॅन्जिया 2 सुरू होऊ शकते. आपल्या नशिबात आहे का माहित नाही, जाऊ द्या, ते आपल्याला चर्चेचा विषय नाही, परीक्षेपुरतं. ठीक आहे. दुसरा एक याचा प्रश्न होता की बाबा हे जे आहेत काय माउंटन्स, पर्वत, हे झालेच कसे? आता हात आले पहिल्यांदा तर खंड म्हणाले, मस्त म्हणून घेतला, मस्त एडवर्ड सुसचा थेअरी वापरून घेतला, सगळा मस्त एन्जॉय केलं. आता त्याला आला लोचा, लिहित असन पुस्तक लिहून झाल्यावर खंडवन प्रूव्ह झाला, मग त्याला अभि मी तर म्हणलो होतो का बा पर्वत निर्मिती कशी होईल, तर चल त्याचा लॉजिक लावतो. मग त्यानं लॉजिक काय लावलं पहा, आता पहा इथं फसला बरं. लॉजिक काय लावलं,
एक तो म्हणे की वेस्टर्न कॉर्डिलराज ऑफ अमेरिका काऊन तयार झाले. बघा पूर्ण तुम्ही जर बघाल आपला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हा जर पार्ट तुम्ही बघितला तर आपल्याला दिसते काय आहे, रॉकीज आणि अँडीज पर्वतशृंखला दिसते ना, कंटिन्युअस आहे. पश्चिम याला कंटिन्युअस आहे. आता ही रॉकीज आणि अँडीज पर्वतशृंखला आलीच कशी, तर त्याचं असं म्हणणं आहे की हा झाला खंड इकडचा है ना, हे झाले खंड आणि इकडे आहे समुद्र. तर तो काय म्हणते, हा समुद्राच्या खालचा बेसचा भाग जो आहे तो काय आहे, तो आहे म्हणते सीमा आमची भारी. आणि हे काय आहे, सियाल आहे म्हणते. तर सियाल आणि सीमा जे आहे, पहिल्यांदा यानं म्हणलं बाबा मस्त फ्लोट होते काही नाही विदाउट एनी रेजिस्टन्स. इथं शब्द वापरते रेजिस्टन्स, हाय का नाही बैताडलमचा, इथंच लोचा केला त्यानं. इथं वापरते रेजिस्टन्स. पुस्तकाचे पहिले पान पलटवलं असतं तर हे थेअरी जमली नसती त्याची. तर रेजिस्टन्स म्हणजे काय म्हणते की ही जी आहे ही प्लेट आहे म्हणते भारी, आणि ही प्लेट आणि ही प्लेट एकत्रित आदळत असल्यामुळे इथे पर्वत शृंखला निर्माण होत आहेत. ही समुद्राची प्लेट आणि कॉन्टिनेंटची प्लेट याच्यामध्ये झाली टक्कर म्हणते, आणि म्हणून वेस्टर्न कॉर्डिलराज तयार झाले. क्लिअर. तसंच इथे पण तो सांगते आफ्रिका खंड आणि युरेशिया असं एक येत होतं, आणि म्हणून अल्पाइन रेंज जे युरेशियाचे आहेत ते तयार झाले. म्हणजे इकडून आपल्याला एक प्लेट येताना दिसते युरेशियाची, बरोबर आहे, आणि इकडून आपल्याला दिसते आफ्रिकन प्लेट आहे आणि हे इंडियन प्लेट आहे. आणि म्हणून आपल्याला आफ्रिकन प्लेटच्या वर आपल्याला इथे दिसतात अल्पाइन आल्प्स पर्वत, आणि इंडियाच्या नंतर आपल्याला इथे दिसतात हिमालयन पर्वत, बरोबर आहे. ते हिमालयन आणि हे दोन्ही का तयार झाले, कारण की दोन कॉन्टिनेंट प्लेट. इथली कुठली प्लेट आहे, कॉन्टिनेंट ओशियन प्लेट, आणि इथली कुठली प्लेट आहे, कॉन्टिनेंट धरते ना ओशियनच्या मधात ते धुमाळ, आणि मग हे तयार होते टक्कर, आणि म्हणून इथे आपल्याला काय दिसतात माउंटन, फोल्डेड माउंटन तयार झालेले दिसून येतात. मान्य आहे तसं बरोबर. पण पहिल्यांदा लमचा म्हणते की रेजिस्टन्स नाही, आणि इथं म्हणते रेजिस्टन्स. म्हणजे तुला जसं वाटलं तसं सांगशील का रे बापू, लमचा आम्हाला उल्लूच. खैर जाऊ द्या, आम्हाला कोणी काय दिला तरी टोपीच चालते, जाऊ द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर मान्य आहे म्हणते. मग तो म्हणते की आयलँड आर्क्स का तयार झाले, हे आयलँड आर्क्स बेटांच्या शृंखला का तयार झाल्या बाबा म्हणते, ते कुठून आले, किंवा फेस्टून्स असे डॉट 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 काऊन तयार झाले. आपण पहा इथंच बघतो, हा जो पोर्शन आहे पॅसिफिक महासागराचा, हे जापान इथून है ना आपल्याला दिसते, जापान, त्यानंतर फिलिपाईन्स वगैरे हे पट्टा. इकडे बघा इंडीज, इथे बघा फकलँडचे, बरोबर आहे. हे जागोजागी आपल्याला हे तुकडे काऊन दिसते रे बाबा, म्हणजे हे आयलँड जे आहेत हे आयलँड्स का तयार झाले. याचं उत्तर खूप सुंदर. तो का म्हणते, डिफरन्शियल रेट ऑफ कॉन्टिनेंटल डिप्रेशन. जे खंडवहन होत आहे ते खंडवहनाचाच मध्ये खंडच स्वतः वेगवेगळ्या गतीनं जात आहे. वेगवेगळ्या गतीनं म्हणजे कसा, तर सपोज टू बी हा असा एक खंड आहे ना, हा आपला वॉटर आहे, पाणी आहे ना, याच्यामध्ये हा जो आहे वेस्टर्न भाग पश्चिम भाग, याची स्पीड छान आहे म्हणे, मस्त पैकी फुल गिअर मध्ये टाकलाय. आणि याची स्पीड जी आहे हे थोडीशी मंदावली. ईस्टर्न भाग जो आहे याची गती मंदावली. कुठलंही बघा, पूर्ण खंडांच्या तुम्हाला पूर्व भागाला, खंडांच्या पूर्णच खंड बघा, त्याच्या पूर्व भागाला आणि थोडस विश्व इकडे दक्षिण भागाला तुम्हाला काय दिसेल, तर तुम्हाला आयलँड आर्क्स दिसतील, बरोबर आहे, राईट. तर आपल्याला काय, हे ईस्टर्न भाग जो आहे तो स्लो चालला आणि वेस्टर्न भाग हा फास्ट चालला, आणि फास्ट चालल्यामुळे यानं मग तुकडे सोडून दिलं म्हणते, आणि म्हणून मग आपल्याला काय दिसतात, असे बेटांच्या शृंखला तयार झालेल्या दिसून येतात. कशामुळे, डिफरन्शियल रेट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग. ईस्टर्न पार्ट स्लो, वेस्टर्न पार्ट फास्ट. क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर तो म्हणते की बाबा ठीक आहे, मान्य आहे, पण आता भारत कुठे, आपण कुठे आहोत, आपल्या इथं बर्फ कुठं पडते,
निरंतर बर्फ कुठं राहते? हिमालयात, वर, स्नो लाईनच्या वर. आपल्या इकडे दिसते का महाराष्ट्रात बर्फ कुठं पडते? नाही, पण त्याचे अवशेष आपल्याला दिसून येतात. कार्बोनिफेरस पिरियडचं जे ग्लॅसिएशन होतं, जे हिमयुग होतं, त्याचे पुरावे, पॅलिओथिक पुरावे ज्याला आपण म्हणतो जीवाश्म पुरावे, हे आपल्याला माहित झाले. मग लक्षात आलं, अरे बापरे, कार्बोनिफेरस पिरियड. आता हे मग भारतामध्ये कुठं आलं? बरोबर आहे. ते हे सगळा लोचा ब्राझील, फकलँड, दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी ठिकाणी दिसून आलं. ते आलं कुठं रे बाबा? तर वेगनरने त्याची पण सांगितलं. पहा म्हणे, मी का म्हणलो म्हणे सर्व खंड एकत्र होते. काय म्हणलो म्हणे मी? सर्व खंड एकत्र होते, ध्रुवावर होते. कुठावर होते? ध्रुवावर होते. आता दक्षिण ध्रुवावर सहसा होते. आणि मग दक्षिण ध्रुव हा कुठं होता? इथं होता म्हणे, एकदम सेंटर. कुठं होता? सेंटर मध्ये होता. हा डायग्रामॅटिक असा आहे, पण हा कुठं असा, असा पकडा, हे सर्व असं खाली है ना. तर हे सर्व खाली होता. आता दक्षिण ध्रुवावर असल्यावर सूर्यप्रकाश जास्त पडते का? नाही. मग दक्षिण ध्रुवावर आपल्याला काय दिसतंय? अंटार्क्टिका. ह्या मस्त 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरचा थर आहे का नाही बर्फाचा. मग एवढा आईसबर्ग आहे असा मस्त. तर हा सर्व इथल्या पॉइंटनं सुरू झाला असा दक्षिण ध्रुवावर, आणि तो पसरला असा. तो काय झाला असा? पसरला असा. आणि पसरून जेवढा भाग, आता अंटार्क्टिका केवढा मोठा खंड आहे, तर असा तो पसरून गेला एवढ्या भागात, असं गृहीत धरा है ना, असं गृहीत धरायचं. असं पसरून गेला. आता पसरल्यामुळे भारताचाही जो भाग आता भारताचा आहे तो तेव्हा दक्षिण ध्रुवाकडे असेल. आणि म्हणून इथे आपल्याला काय दिसते? इथे आपल्याला हिमयुग, आईस एजची कंडिशन दिसून येते. मग ते हळूहळू वेगवेगळे झाले. म्हणून तो वेगनर म्हणते की हा सुद्धा पुरावा आहे. दिस इज द एव्हिडन्स as the carboniferous glaciations are found even in the tropical continents. भारत ट्रॉपिकल याच्यात आहे ना, वृत्ती याच्यात आहे की नाही, 23.5 वर. मग एवढ्या गरम याच्यात असल्यावरही ग्लॅशिएशनचे जर अवशेष दिसत आहेत, त्याचा अर्थ भारत एक वेळेस तो दक्षिण ध्रुवावर होता असं सिद्ध होतं. कार्बोनिफेरस पिरियड मध्ये हिमयोग होता रे बाबा. क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्याने सांगितलं की हे सगळे लोचे झाले ना, म्हणजे खंड सातत्याने वहन करत होते. मग खंड वहन करत होते, तर खंडाच्या दृष्टिकोनातून, लक्षात घ्या, खंडांच्या दृष्टिकोनातून, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द कॉन्टिनेंट्स, इन अ रिलेशन विथ द कॉन्टिनेंट्स, इक्वेटोरियल पॉइंट्स आणि पोलर पॉइंट्स हॅज बीन कॉन्सिस्टंटली चेंज है ना. विषुववृत्तीय जे बिंदू आहेत आणि ध्रुवीय बिंदू बदलत गेले. आणि त्याने सांगितलं कार्बोनिफेरस पिरियड सुरुवात केली त्याने सिल्युरियन, कार्बोनिफेरस आणि टर्शरी पिरियड असं बदलत बदलत गेलं. आणि 3 वेळा आपल्याला तो सांगते की पोल पण बदलले आणि विषुववृत्त पण बदलला. ते आधी समजून घेऊया, कारण ते फॅक्ट्स विचारू शकतात. तर पहिल्यांदा आपण बघूया सिल्युरियन पिरियडचा. सिल्युरियन पिरियड मध्ये जर आपण बघितला साऊथ पोल, तर कुठे होता? मादागास्कर आता जिथे आहे ना, मादागास्कर है ना, त्या मादागास्करच्या नॉर्थ वेस्ट साइडला सिल्युरियन पिरियडचा साऊथ पोल होता. आणि तिथेच नॉर्थ पोल कुठे होता? तर नॉर्थ पोल तो म्हणते 14 डिग्री नॉर्थ अँड 124 डिग्री वेस्ट, जिकडे आता अमेरिका आहे, बरोबर आहे, तिकडे होता म्हणे. मग दुसरा मुवमेंट अशी झाली की विषुववृत्त पण बदलला. तर तो सांगते विषुववृत्त कुठे होता? तर विषुववृत्त तो सांगते नॉर्थ ऑफ नॉर्वे, लंडन. हे बघा, हे सिल्युरियन पिरियडचा नॉर्थ ऑफ नॉर्वे, लंडन तिथं होता म्हणते. तिकडे गेला. इक्वेटर म्हणजे नॉर्वेला लमता पाऊसच पाऊस असा जबरदस्त. चला ठीक आहे. दुसरा मग इकडे शिफ्ट झाला कार्बोनिफेरस पिरियड मधला साऊथ पोल, तो नियर डर्बान इन नाताल, साऊथ आफ्रिकामध्ये नाताळ आहे, बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे गांधीयन चळवळ तिथली. आणि तिथला डर्बान जे आहे, त्या डर्बान जवळ कार्बोनिफेरस पिरियड मधला साऊथ पोल होता. आणि तिथेच नॉर्थ पोल 16 डिग्री नॉर्थ 147 डिग्री वेस्ट इथे होता बघा, कॅनडाच्या जवळ तिकडे. आलं की नाही लक्षात? आणि तिथेच इक्वेटर कुठे होता? तर कार्बोनिफेरस पिरियडचा बघा आपल्याला असा झूम झालेला दिसते, लंडन. कुठं? लंडन. नॉर्थ ऑफ नॉर्वेच्या खाली आला लंडन, लंडनवर होता म्हणे.
म्हणजे लंडन मधील आमचा रिमझिम मस्त पाऊस, झाड रात्रंदिवस. मग तिथून शिफ्ट झाला म्हणते, आणि तिथून शिफ्ट झाला आणि टर्शरी पिरियडला साऊथ पोल बघा खाली आला ना, असा असा खाली खाली आता इथं आला म्हणते. हा पोल पुन्हा तिकडे जाईन म्हणते. टर्शरी पिरियडला 53 डिग्री साऊथ ऑफ साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिकेच्या खाली आला की नाही? बरोबर आहे. तिथे जर आपण बघितलं टर्शरी पिरियडला नॉर्थ पोल, तर कुठे दिलाय 51 डिग्री नॉर्थ, 150 डिग्री वेस्ट, अलास्का पाशी तिकडे पोहोचला. बरोबर आहे, तिकडे पोहोचला तो. आता वर सरकला अजून. आणि त्याच वेळा टर्शरीचा इक्वेटर जर आपण बघितला तर युरोपियन अल्पाईन माउंटन, जिथे आता मस्तपैकी स्वित्झर्लंड आहे, झक्कास मस्तपैकी, तिथं होता म्हणे. बरोबर आहे. आता आपण फिरायला जातो तिकडे, रईस लोक, आपण नाही तुम्ही आता रईस लोक जे फिरायला जाते ना, तर ते म्हणते स्वित्झर्लंड मस्त आहे. अभि पण तेव्हा रिमझिम पाऊस ना, जबरदस्त पाऊस पडत होता. तर तो युरोपियन अल्पाईन माउंटन मध्ये. क्लिअर? तर 3 वेळा शिफ्ट झाला. मग तो आता आला कुठं? इथं. तो आला कुठं? इथं. हे गेले. मग असं करत करत बदलत गेलं, असं वेगनरचं म्हणणं आहे. आणि हे पुन्हा फिरतच राहीन म्हणते, गोल 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 गोल. त्याला आता आपल्याला पाहायला मिळेल का नाही माहित नाही बा. असो, ठीक आहे. पण आता एवढं सांगताना, एवढं रामायण सांगितलं, पुरावे द्यावे लागते, नाही तर दंतकथा होऊन जाते. बरोबर आहे. पुरावे गरजेचे आहेत, तेव्हाच आपण त्या अभ्युपगणाला, त्या हायपोथेसिसला थेअरी म्हणतो. मग याने पुरावे दिले वेगनरने. घ्या म्हणते पुरावे देतो मी. पहिला पुरावा जिओग्राफिकल, भौगोलिक आणि जिओलॉजिकल है ना. भौगोलिक आणि भूवैज्ञानिक दिला. धरला त्यानं आफ्रिका खंड धरला आणि साऊथ अमेरिका खंड धरला आणि त्याला चिपकवला. चिपकवून पाहिला, चिपकला रे बाबा, मस्त चिपकला म्हणते. हे बघा म्हणते जिक्सॉ पझल, जुळला म्हणते. जिक्सॉ पझल माहित असेल तुम्हाला. आणि जुळला, अरे जुळल्यासारखा वाटते म्हणते, म्हणजे जमला बाबा म्हणते. दुसरं त्याने पर्वत शृंखला आणि खनिज साठा दोघांचा जुळवून पाहिला. बघा इकडचा जो आहे, हा जो आहे, हा रिसेंट माउंटन आहेत, रिसेंट माउंटन रेंज. हे ओल्ड माउंटन रेंजेस आहेत, जुन्याच्या टर्शरी पिरियडच्या वगैरे. तर पाहिलं की अरे जुळते रे बाबा, हे बघ मॅचिंग म्हणजे होते. खनिजही दोघांचे, कार्बोनिफेरस पिरियड मधले, टर्शरी पिरियड मधले खनिज बरेचसे मॅचिंग होतात, त्या वेळेला त्या लोकेशन मधले. म्हणजे याचा अर्थ हे दोन जवळ होते गोंडवानालँडचे. आता हे वेगवेगळे झाले. बरोबर आहे, राईट, ठीक आहे. म्हणजे मान्य. दुसरं त्यांनी म्हटलं की पर्वत शृंखला जर तुम्हाला इथलीच नाही, मी नॉर्थची दाखवतो. तर बघा कॅलेडोनियन माउंटन्स आहे, ब्रिटिश आयलेस आहे, अपेलेचियन माउंटन्स आहेत. हे मॅचिंग आहे, जुळते आणि याचे शेल्फ आणि याचे शेल्फ जुळूनच आहेत म्हणते. पर्वत शृंखलाच्या खालचे शेल्फ जुळून आहेत. म्हणजे हे बी जुगाड जमते म्हणते, हे बनला म्हणते. म्हणजे पर्वत शृंखला मॅचिंग होते. जिक्सॉ पझल जुळला आणि सोबत त्यातले जिओलॉजिकल कंडिशन ते बी जुळली. संपला काम है ना. फॉसिल सिमिलॅरिटी, तो म्हणते फॉसिल सिमिलॅरिटी, ते आपण पाहून घेऊया पुढं. दुसरा असा एक लॉजिक त्यानं काढला. लॉजिक का ॲनिमल जे असते त्यांच्यामध्ये जिनेटिक कोड असते. एक जे डोक्यात गोष्ट घुसली एका जनरेशन मध्ये की ते जनरेशन टू जनरेशन पास होते. आता इथे आपले हे जे आहेत, हा जो स्कॅन्डिनेव्हियन एरिया आहे, हा स्कॅन्डिनेव्हियन एरिया आहे, नॉर्वेचा, स्वीडनचा, ब्रिटिश आयलेसचा, डेन्मार्कचा वगैरे, हा स्कॅन्डिनेव्हियन एरिया म्हणतात. ह्या स्कॅन्डिनेव्हियन एरियामध्ये एक इटुकले पिटुकले प्राणी राहतात, कॉल्ड ॲज अ लेमिंग्स. लहान छोटे चुव्वे, आणि चुव्यांची भरभराट होते. फूड वाढलं की भरभराट होते. आता भरभराट झाली की त्यांना राहायला जागेचा प्रश्न. मग जागेचा प्रश्न आहे म्हणून ते भरभर कुठे होतात? मायग्रेट होतात. कोणत्या दिशेला? वेस्ट. कारण की त्यांना माहित आहे वेस्टला जागा आहे बा. का? कारण युरेशिया आधी एकत्र होता. लॉरेशिया आधी एकत्र होता. युरेशिया आणि नॉर्थ अमेरिका एकत्र होता बा. एकत्र होता तर चला पळा रे बाबा. हे पळत येते. इथून पळाले जाते आमचे, आणि नॉर्वेच्या काठावरून असा काठ आहे ना, फॉयर्ड आहे तिथे. फॉयर्ड म्हणजे असा उंच असा कडा राहते, आणि मग धडते नाही तर डायरेक्ट समुद्र असा. ते असे चढते टक धुम, बस आदळलेलं आमचे समुद्रात खल्लास. तर हे जे आहे बिहेवियर, हे बिहेवियर काय तर लेमिंग्स जे आहेत ते फार प्राचीन प्राणी आहेत, खूप हजारो लाखो वर्षापासूनचे आहेत.
म्हणजे त्यांना सवय आहे, त्यांना माहित होतं इकडे जमीन आहे म्हणून ते तिकडे धावत सुटत होते. पण लमचं पाणी आहे का ते त्यांना समजे नाही, बैताड राहतं थोडेसे मारल्या उड्या असं. तर तो पण एक पुरावा त्यांना सांगितला. दुसरा अजून पुरावा कोणता रे बाबा, तर तो म्हणे पहा म्हणे ग्रीनलँड आता जे आहे, म्हणजे त्याच्यानंतर शोध लागला ते पुराव्यासाठी की प्रतिवर्षी 20 सेंटीमीटरना तो चालला पश्चिमेकडं, डुडुक 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 है ना, पश्चिमेकडं मूव्ह होत आहे म्हणे 20 सेंटीमीटर. केवढा जल, 20 सेंटीमीटर पर इयर असा चालला तो. मग हा चालला म्हणजे चालत जाते बावा खंड, हे प्रूव्ह झालं. बरोबर आहे. आणि नंतर 1960 मध्ये याला जे आधार मिळाला, तो आधार म्हणजे इथला जो आहे मिडरिज, अटलांटिकची काय मिडरिज. आणि हे मिडरिज जी आहे कशी आहे रे बाबा, एस शेप आहे. कशी आहे, एस शेप आहे. याने हे वेगनरनं हे बी सांगितलं, हे एस शेप काऊन, हे एस शेप काय सांगितलं, हा म्हणे थोडा जास्त फास्ट चालला म्हणे, हा थोडासा आमचा स्लो. गोंडवाना लँड तुटायला थोडा वेळ लागला म्हणे, अंगारा लँड थोडा फास्ट. मग नॉर्थ अमेरिका थोडा वेस्टवर्ड जास्त पडायला लागला आणि हा थोडासा स्लो पडायला लागला म्हणे साऊथ अमेरिका, म्हणून एस शेप झाला. जाऊ द्या, आता सांगितलं ना त्यांना. पण हा एस शेप मध्ये मधात आहे मिडरिज. आणि मिडरिज मध्ये नंतर 1960s मध्ये आपल्याला माहित झालं ते म्हणजे सी फ्लोअर स्प्रेडिंग. आणि याच्यानं प्रूव्ह झालं की बाबा कॉन्टिनेंट मूव्ह होत आहेत. म्हणजे सिद्ध झालं, वेगनरनं जे म्हणलं ते बरोबर आहे. ठीक आहे, राईट. मग त्याने आता शोधले पॅलिओचे पुरावे, जीवाश्माचे पुरावे. आणि जीवाश्मामध्ये 4 जे आहेत ज्याला आपण फॉसिल्स म्हणतो, 4 फॉसिल्स त्याचा संशोधन केल्याने सांगितलं. पहिला फॉसिल भाऊ तो आहे थेराप्सिड लिस्ट्रोसॉरस, असा म्हणून घ्या, थेराप्सिड लिस्ट्रोसॉरस. कुठं कुठं सापडला रे भाऊ हा, बिलकुल आपला त्याच्यातला है ना जुरासिक पार्क, बिलकुल तसाच. साऊथ आफ्रिका, इंडिया आणि अंटार्क्टिका आहे बघा. अंटार्क्टिका, इंडिया आणि साऊथ आफ्रिकाच्या भागामध्ये याचे जीवाश्म सापडले. आता हे तर कुठल्या कुठे आहे ते खंड, आता एवढ्या दूर पोत जात असेल का लमचा, नाही, शक्य नाही. म्हणजेच काय, हे एक होते, हे सिद्ध होते. दुसरं एक ग्लॉसोप्टेरेस फर्न आहे, हा फर्न आहे है ना. हा डार्क ग्रीन कलरचा लार्जेस्ट फर्न होता. आता फर्न छोटे छोटे असतात, तेव्हा लार्जेस्ट फर्न होता, लार्जेस्ट एक्सटिंक्ट परमियन ऑर्डरचा आहे. जिम्नोस्पर्म आहे, म्हणजेच काय सीड प्लांट आहे हा. आणि हा प्लांटचं पण अवशेष जे आहेत ते इंडिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, फकलँड एवढ्या जागेत बघा विस्तृत जागेमध्ये त्यांनी कव्हर केले. ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, इंडिया आहे, आफ्रिका आहे, साऊथ अमेरिका आहे, सर्व याच्यामध्ये त्याचे अवशेष सापडले झाडाचे. बरोबर आहे. आता एवढा मायग्रेट करण का झाडाच्या बिया नाही, म्हणजे हे सुद्धा प्रूव्ह आहे. दुसरा आहे, एक आहे मिझोसॉरस. हा फ्रेश वॉटर रेप्टाईल. कोण आहे, फ्रेश वॉटर रेप्टाईल आहे, एकदम खतरनाक त्यावेळेसचा है ना. एकदम तुम्ही मेघ वगैरे पाहता ना पिक्चर तशासारखा. तर ब्राझील कोस्ट आणि आफ्रिकन कोस्टच्या लोकलाइज्ड एरियामध्ये तो सापडला. आता ब्राझील कोस्ट कुठं आणि आफ्रिकन कोस्ट कुठं, 400-500 किलोमीटरचं अंतर, तिथल्या एरियामध्ये त्याचे अवशेष सापडले. म्हणजे हे सुद्धा दिसते की एकत्रित असन. बरोबर आहे. त्याच्यानंतर पण कुठला आहे, फ्रेश वॉटरचा आहे बरं, मग समुद्रात कसा, बरोबर आहे. त्यानंतर सायनोग्नॅन्थस काय आहे, हा लँड रेप्टाईल आहे. एक 3-4 मीटर लॉंग होता तो पण है ना, एकदम डेंजरवाला. ट्रियासिक पिरियड मधला आहे, ट्रियासिक पिरियड मधला. कुठे, साऊथ अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागामध्ये तो आढळतो, लोकलाइज्ड एरियामध्ये. बरोबर आहे. तिथे त्याचे अवशेष आढळले. म्हणजेच काय, तर आपल्याला दिसतात ते 4 प्राचीन जे जीव आहे, सजीव, त्यांच्या अवशेषावरून प्रूव्ह होते की विविध खंडामध्ये यांचे अवशेष आढळले. याचा अर्थ फॉसिल आढळले, याचा अर्थ हे सर्व खंड एकत्रितच होते. वेगनरनं सिद्ध केला, जमला जुगाड, एकत्र होते. वेगनर खुश, पण तरी सुद्धा वेगनरवर झाली टीका. ती टीका पाहून घेऊ. वेगनरच्या तर्कावर झाली टीका, त्याची स्माइल बिचाऱ्याची थोडीशी कमी झाली. असो, पण गाजला ना, है ना. गृहीत बल खंड वहनास पुरेसे नाही. कोणता सांगितलं, टायडल फोर्स ऑफ सन अँड मून. कोणता, एवढा फोर्स कुठं आहे,
लमच्या आम्हाला असा धक्का नाही लागे की आम्ही रोज डोलतो का बाबा? आपल्याला दुसऱ्या याच्याने धक्का लागून डोलू शकतो, पण याच्याने नाही. मग आपणच नाही, ते एवढा मोठा खंड है ना, तो शक्य नाही. दुसरं, गुरुत्वीय आणि उत्प्लावन बल प्रबळ जर असतील है ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, डिफरन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो, आणि उत्प्लावन बल म्हणजे जे बॉयन्सी फोर्स आहे, अपथ्रस्ट आहे, तो जर एवढा प्रबळ असेल, एकदा पॉवरफुल असेल, तर सर्वच खंड विषुववृत्तावरच एकवटतील ना, ते कायले दुसरीकडे जातील? बरोबर आहे, जातील का? नाही. मग हा बी लॉजिक काही पटला नाही. तिसरा आहे परस्पर विरोधी तर्क, जे मंगाशी मी चर्चा केलो. सीमा वर्सियाल तुका म्हणते फ्लोट होते म्हणते, एडवर्ड सुसच्या मॉडेलनं मस्त म्हणते पोहते म्हणते विदाऊट एनी रेजिस्टन्स. आणि पर्वशृंखला सांगताना का म्हणते, नाही बाबा म्हणते रेजिस्टन्स झालं म्हणून पर्वशृंखला. होय का नाही? म्हणजे तुझ्या मर्जीच्या मालिक आहे का? हा, जसं वाटन तसं म्हणन ते बे बापू चाले नाही, हा अलाव नाही. अटलांटिक किनारे परफेक्ट फिट बसत नाही. एकदम जिक्सॉ पझल म्हणजे परफेक्ट बसला पाहिजे. नाही बसला तर आपण का दाबून कुठून जिक्सॉ पझल बसवतो का? नाही, तुटून जाईल ना, तसा अलाव नाही. प्री कॅम्ब्रियन पृथ्वीची स्थिती एक्सप्लेन केली नाही. त्यानं सुरू केल्यानंतर कार्बोनिफेरस पिरियड. अबे त्याच्यापूर्वी काय? तो म्हणते बापू मला कुठंतरी सुरुवात करू द्या, तसा सांगत जाईन तर माय पुस्तक कसं होईल, असं त्याचं म्हणणं होतं. पण तरी सुद्धा वेगनरची थेअरी जबरदस्त गाजली. वेगनरच्या थेअरीच्या आधारावरच नंतर शोध लागले आणि मग 1960s मध्ये सी फ्लोअर स्प्रेडिंग याच्यातून कन्फर्म झालं की खंड दूर होत जातात. कारण वेगळी असतील, पण हे सिद्ध झालं की खंड वहन आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी इव्हिडन्सेस दिले ते एकदम ढासू पुरावे होते, एकदम बिलकुल की यस हे पुरावे होतच. आणि त्या पुराव्यामुळे आपल्याला पॅलिओथिक है ना, पॅलिओ ज्याला आपण प्राचीन काळचे जे जीवावशेष आहेत त्याच्याबद्दल अभ्यासाला भेटलं. फालतूचा खुराक वाढला, तेवढा मसाला वाढला, खायले पैदा होतात तर माहित नाही शास्त्रज्ञ बाबा, आम्ही लहानपणी तर तसंच म्हणू. यांच्यामुळे साला आपल्याला पुस्तकं वाचावं लागेल. जाऊ द्या, वाचावं लागते तर वाचावं लागते. वाचन तर वाचन आहे का नाही? चला, मला वाटते समजलं असन. आता काही वेगनर उरला नाही, खूप लांबलचक झाला. तुम्ही निवांतपणा ऐकला असाल, पेशन्सफुली ऐका असाल, मोठा असन व्हिडिओ तरी. तर तुमच्या ह्या पेशन्सले आणि तुमच्या अभ्यासाले मी देतो ऑल द बेस्ट.